मानवाधिकार आणि मीडिया संघटना या संघटनेमध्ये महाराष्ट्र राज्य प्रभारी म्हणून काम करीत आहे। आज आमच्या संघटनेचे काम पूर्ण भारतामध्ये गाजत आहे। त्याचबरोबर जागतिक लेवलला सुद्धा संघटना अध्यक्ष डॉक्टर के.पी. अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे। आमची संघटना अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार ठिकाणी काम करत आहे आणि बऱ्याच लोकांना भारतामध्ये न्याय मिळवून देखील दिलेला आहे। आज संघटनेच्या पोचपावतीनुसार, आज संघटनेच्या कामानुसार काही चॅनल तयार केलेले आहेत, काही साप्ताहिक तयार केलेले आहेत, काही लाईव्ह चॅनल तयार केलेले आहेत व त्याचबरोबर आज संघटनेच्या जीवावर संघटनेचे कामं पाहून आम्ही पक्ष देखील निवडणुकीमध्ये जाहीर केलेला आहे। त्या पक्षाचं नाव आहे अमन समाज पार्टी। हे ते विशेष करून सांगत आहे कारण ही सर्व कामे पाहून काही लोक आमच्या संघटनेमध्ये पदाधिकारी म्हणून काम करण्यासाठी येत आहेत। आपण फक्त या संघटनेमध्ये येत असताना सामाजिक कामं करायची आहेत, तेही भारतीय संविधानानुसार। प्रथम कायद्याचा आपण मान राखला पाहिजे, आदर केला पाहिजे, त्याचनुसार आपण जनतेला न्याय मिळवून देऊ शकतो। आज आमचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष चंद्रकांत बालकृष्ण पाटसोते यांनी 2 व्यक्तींची निवड जाहीर केली आहे। त्यामध्ये सांगली जिल्ह्यामधील वा तालुका या ठिकाणी राहणारे खेळाडू आहेत, ते संजय मारुती कदम वा तालुका संघटक म्हणून त्यांची निवड आज जाहीर करतोय। त्याला मान्यता देखील आमच्या वतीने देण्यात येत आहे। त्यानंतर दुसरी व्यक्ती आहे निलेश प्रकाशराव शिंदे यांची देखील वाळवा तालुका संघटक म्हणून निवड पाटसोते यांनी केलेली आहे। त्याला आमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर के.पी. अहमद व मी महाराष्ट्र राज्य प्रभारी मिलिंद साबळे या दोघांच्या वतीने त्यांना मान्यता देतो आणि पुढील कामासाठी शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय भारत, जय संविधान।